काल आपण कोणता टॉपिक झाला होता? भाषेचे विविध भाषेचे प्रकार झाले. भाषेचे किती प्रकार पडतात? दोन. कोणते कोणते? स्वाभाविक भाषा, सांकेतिक भाषा. त्याच्यानंतर स्वाभाविक भाषा म्हणजे कोणती भाषा? हावभाव, हालचाल, पशुपक्ष्यांचे आवाज याच्यातून व्यक्त होणारी भाषा म्हणजे कोणती भाषा? स्वाभाविक. त्याच्यानंतर कोणती होती? सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा म्हणजे कोणती भाषा? ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा किंवा चिन्हे. त्याच्यानंतर रंग, नकाशे, चित्रे या इत्यादीच्या माध्यमातून व्यक्त होणारी भाषा म्हणजे कोणती भाषा होय? सांकेतिक भाषा. झालं. सांकेतिक भाषेचे 3 प्रकार पडत होते. कोणते कोणते होते? नेत्रपल्लवी, करपल्लवी, वैखरी, वाणी. नेत्रपल्लवी म्हणजे डोळ्यांच्या खाणाखुणांची भाषा. त्याच्यानंतर करपल्लवी म्हणजे हातांच्या खाणाखुणांची भाषा. बुक बंद करा, मी फक्त असंच विचारत आहो. ठीक आहे, पाहून नको सांगा काही. शिकवल्यानंतर वाचायचं. ठीक आहे, वाचून आल्यानंतर तुम्हाला लक्षात येते. पाहून जर सांगाल तर कसं पाहूनच सांगण्याची तुम्हाला आदत होईल. पाठांतर झालं पाहिजे ना, बरोबर? हा, झालं. बघा, सांकेतिक भाषेचे 3 प्रकार होते. कोणते कोणते होतं? नेत्रपल्लवी, करपल्लवी, वैखरी, वाणी. आता बघा, नेत्रपल्लवी म्हणजे कोणती भाषा? डोळ्यांच्या खाणाखुणांची भाषा म्हणजे नेत्रपल्लवी. करपल्लवी म्हणजे हातांच्या खाणाखुणांची भाषा म्हणजे करपल्लवी. ठीक आहे. त्याच्यानंतर कर म्हणजे काय होते? कर या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? हात. ठीक आहे. त्याच्यानंतर करपल्लवी नंतर काय येते? वैखरी वाणी. वैखरी वाणी म्हणजे कोणती भाषा? शब्दमय भाषा किंवा बोलण्याची भाषा, तिला काय म्हणायचं? वैखरी वाणी. त्याच्यानंतर भाषेचे आपण विविध रूप पाहिले. कोणते कोणते होते? मातृभाषा, बोलीभाषा, प्रमाण भाषा, राजभाषा, राष्ट्रभाषा. बरोबर. आता सांगा, बोलीभाषा सर्वात आधी मातृभाषा. आईकडून जे शिकवले गेली ते आपली काय झाली? मातृभाषा. त्याच्यानंतर बोलीभाषा म्हणजे आपल्या घरात, समूहात किंवा एखाद्या क्षेत्रात किंवा गटात आपल्या जातीची वगैरे असलेली भाषा म्हणजे ते कोणती झाली? बोलीभाषा. त्याच्यानंतर येते प्रमाण भाषा. प्रमाण भाषा म्हणजे कोणती भाषा? शाळेमध्ये जे शिकवली जाते किंवा पत्रव्यवहारासाठी ज्या भाषेचा वापर केला जातो तिला कोणती भाषा म्हणतात? प्रमाण भाषा. त्याच्यानंतर प्रमाण भाषेनंतर होती राजभाषा. राजभाषा म्हणजे एखाद्या राज्याची असलेली भाषा, ती म्हणजे कोणती भाषा झाली? राजभाषा. राजभाषानंतर राष्ट्रभाषा. आता सांगा, राष्ट्रभाषा म्हणजे एखाद्या राष्ट्रामध्ये म्हणजे एखाद्या देशामध्ये संपूर्ण भागात बोलली जाणारी भाषा म्हणजे कोणती भाषा झाली? राष्ट्रभाषा. पण भारताला राष्ट्रभाषा आहे काय? नाही. कारण असं हिंदीला राष्ट्रभाषा मान्यता मिळावी म्हणून प्रयत्न केला जात आहे, परंतु राष्ट्रभाषा नाही. कारण की हिंदी ही संपूर्ण राज्यांमध्ये बोलली जाते का? नाही. त्यामुळे हिंदीला राष्ट्रभाषा म्हणता येणार नाही. समजलं? त्याच्यानंतर राष्ट्रभाषा नंतर येत होता संघराज्य व्यवहार भाषा. बरोबर. संघराज्य भाषा होत होता. संघराज्य व्यवहार भाषा म्हणजे काय? एखाद्या म्हणजे केंद्र शासनाची जे कामकाजाची भाषा आहे तिला कोणती भाषा म्हणायचं? संघराज्य भाषा. आता केंद्र शासनाचे कोणते कामकाजाच्या भाषा आहेत? ते 2 भाषा आहेत. ते 2 भाषा, एक आहे इंग्रजी, दुसरी आहे हिंदी. आता बघा, इंग्रजी कुठं वापरायची ना हिंदी कुठं वापरायचं ते सांगतो. हिंदी वापरायची कुठं? ज्या भाषांमध्ये ज्या राज्यांमध्ये हिंदीचा वापर केला जातो त्या राज्यांमध्ये हिंदी ही व्यवहाराची भाषा मानली जाईल. ठीक आहे. परंतु ज्या राज्यांमध्ये हिंदीचा वापर केला जात नाही त्या राज्यांमध्ये केंद्र शासन इंग्रजीचा वापर करते. समजलं? अशा प्रकारे आपल्या भाषेच्या झाला अशा प्रकारे आपले भाषेचे विविध रूप होते. आता आज आपण शिकणार आहोत. आता पुन्हा त्याच्यामध्ये 2 मुद्दे राहिले. एक आहे कोणत्या कोणत्या राज्याला कोणती कोणती भाषा आहे. तर आपल्या महाराष्ट्राला मराठी ही भाषा राजभाषा आहे, परंतु एकूण राजभाषा किती आहेत? 22 एकूण राजभाषा आहेत.
28 राज्य आणि 22 राजभाषा, तर हे संतुलन बिघडत आहे ना. पण हिंदी ही एकूण 10 राज्यांची राजभाषा आहे. त्याच पद्धतीनं आपली मराठी ही कोणत्या 2 राज्यांची राजभाषा आहे, महाराष्ट्र आणि गोवा. समजलं. अशा प्रकारे हे होते भाषेचे स्वरूप. झालं. आज आपण शिकणार आहोत अभिजात भाषा. आज काय शिकणार आहोत आपण, अभिजात भाषा. आता सांगा, विचारू, सांगू ना. बघा, अभिजात भाषा म्हणजे काय होते, प्राचीन काळापासून ते पुस्तकी भाषा झाली. बघा, अभिजात भाषा म्हणजे एकदम जुनी भाषा, जे आतापर्यंत चालत आलेली आहे त्या भाषेला कोणती भाषा म्हणतात, अभिजात भाषा. बरोबर. अभिजात भाषा, आता तिचा आपण व्याख्या टाईप सांगतो. ठीक आहे. प्राचीन काळापासून टिकून असणाऱ्या व उच्च दर्जाचे साहित्य असणाऱ्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. आता प्राचीन काळापासून जसं आपली मराठी हे किती हजार वर्ष जुनी आहे तुम्हाला माहित आहे का. 1500 ते 2000 वर्ष पुराणी भाषा आहे. आपली मराठी ही 2500 वर्ष पुराणी जुनी भाषा आहे. समजलं. आपली मराठी किती वर्ष पुराणी भाषा आहे, 2500 वर्ष पुराणी भाषा आहे. 2500 वर्ष पुराणी भाषा आहे. समजलं. आता बघा, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे का, हो. केव्हा मिळाला, 2024 ला. 3 ऑक्टोबर 2024 ला आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्याआधी होता का, नाही. तर बघा, आता आपण अभिजात भाषा, हे अभिजात भाषा म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा कोण देते आपल्याला, केंद्र शासनाकडून दिला जाते. तर बघा, जेव्हा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो तर त्या भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून काही फंड दिला जातो. म्हणजे फंडला काय म्हणतात, राशी. त्या भाषेच्या उद्धारासाठी राशी किंवा नाही, राशी उपलब्ध करून दिल्या जाते त्या भाषेच्या उद्धारासाठी. समजलं. तर बघा, ते अभिजात भाषा मिळण्यासाठी, आता अभिजात भाषा प्रत्येकाला अभिजात भाषा दिला जाईल का, नाही ना. तर अभिजात भाषा मिळवण्यासाठी केंद्र शासनाने काही नियम, अटी किंवा त्याला निकष म्हणतात, ते निकष ठरवले आहे. ठीक आहे. तर आपण बघणार आहोत. सर्वात आधी आपण ते निकष बघू. ठीक आहे. तर पहिला निकष बघा, पहिला निकष काय आहे, भाषेची प्राचीनता. 1500 ते 2500 वर्ष. त्याच्यानंतर दुसरं आहे भाषेची मौलिकता आणि सलगता. भाषेची मौलिकता आणि सलगता. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा आहे भाषिक व वाङ्मयिक भाषिक व वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूषण. झालं. त्याच्यानंतर चौथा सांगत चला, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात
पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेले असलेले नाते. तर बघा, अभिजात भाषेचा निकष, अभिजात भाषा आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी केंद्र शासनाने काही नियम, अटी किंवा निकष आपल्याला सांगितले आहेत. तर त्यांच्यापैकी हे 4 निकष आहेत. तर आपण एक एक निकष पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा, सर्वात आधी आहे भाषेची प्राचीनता. भाषेची प्राचीनता म्हणजे जी भाषा, ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आहे, ते भाषा कमीत कमी 1500 ते 2500 वर्ष जुनी असली पाहिजे. समजलं? किती वर्ष जुनी पाहिजे? 1500 ते 2500 वर्ष जुनी असली पाहिजे. समजलं? प्राचीनता म्हणजे काय होते? जुनं. प्राचीन म्हणजे जुनं, जुनी असली पाहिजे. तर मराठी आहे ना जुनी, बरोबर. त्यानंतर बघा, भाषेची मौलिकता आणि सलगता. ते आपली जे भाषा आहे, ज्या भाषेला आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आहे, ते भाषा मौलिक असली पाहिजे, मूल्यवान असली पाहिजे आणि त्या भाषेत सलगता असली पाहिजे. म्हणजे ते जुन्या काळापासून आतापर्यंत राहिली पाहिजे, म्हणजे चालत आली पाहिजे. बघा, जुन्या काळात पण मराठी होती, आता पण आहे ना, ते चालत आहे, जुन्या काळापासून आहे. तर त्या भाषेची मौलिकता आणि सलगता, ते म्हणजे सातत्य असलं पाहिजे त्या भाषेमध्ये. समजलं एवढं? त्याच्यानंतर तिसरं बघा, भाषिक व वाङ्मयीन परस्पराचे स्वभूषण. त्या भाषेसाठी भाषिक म्हणजे आपली भाषा. वाङ्मयीन म्हणजे काय होते? जे ग्रंथ, पोथी, पुराण वगैरे आहेत ना, ते त्याच्यामध्ये ते भाषा परंपरेचे स्वयंभूषण, ते परंपरेनुसार चालत आलेली पाहिजे. कोणती भाषा? कोणत्याही भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी ते भाषा भाषिक तत्वावर वाङ्मयीन म्हणजे त्या भाषेत साहित्य उपलब्ध असले पाहिजे. जसं मराठीमध्ये पण साहित्य उपलब्ध होते 2000 वर्षा आधीचे, म्हणून आपल्याला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. समजलं? वाङ्मयीन म्हणजे काय होते? साहित्य. ठीक आहे, एवढं समजलं ना? त्याच्यानंतर बघा, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडास जोडले असले पाहिजे. म्हणजे बघा काय होते, जसं प्राचीन भाषा म्हणजे भाषा एखादी जुनी असते ना भाषा, पण जुनी असली तर कुठं ना कुठं ते भाषा लोप पावते, बरोबर. मग काही वर्षानंतर उदय पावते. असं नाही झालं पाहिजे. ते भाषा जसं प्राचीन भाषा होती, ते कुठेतरी स्मॉल पद्धतीनं म्हणजे कमी प्रमाणात लोप पावून, पण ते समोर जेव्हा उदयास येत आहे, तर जिथं लोप पावत आहे आणि जिथं उदयास येत आहे त्यांना जोडणारा एखादी पूल पाहिजे. समजलं? म्हणजे जर 2 भाषा आहेत, समजा एक भाषा आहे आपली मराठी, बरोबर. मराठीचा जसं आता पूर्वीच्या काळापासून चालत आली, कुठं कुठं भाषा बदलत आली ना, बरोबर. बदलत आली, पण त्या बदलण्याचे स्वरूप आपल्याला लक्षात आले असतील, बरोबर. मराठीचा मराठी होत आला, बरोबर. तर ते कुठं ना कुठं बदलत आले ना, शब्द बदलत आले, पण ते त्या भाषेला कुठेतरी जोड निर्माण झाला ना, एखादी पूल निर्माण झाला त्या भाषेपर्यंत जायसाठी. त्यालाच म्हटलं जाते, भाषेत जेव्हा खंड पडते तेव्हा त्यांना जोडण्यासाठी एखादा पूल असला पाहिजे. समजलं? हे झाले अभिजात भाषेचे निकष. समजलं? आता मी विचारतो. ठीक आहे, बघा, सर्वात आधी अभिजात भाषेचे निकष, अटी पूर्ण होण्यासाठी कोणातर्फे केले जाते? केंद्र सरकारतर्फे, बरोबर. अभिजात भाषा ही कोणती भाषा असते? प्राचीन किंवा जुन्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो ना. त्यानंतर बघा, अभिजात भाषा ही कोणत्या भाषेला अभिजात भाषा द्यावा, त्यासाठी केंद्र सरकारने काही निकष, नियम, अटी लावलेल्या आहेत. तर पहिली अट कोणती आहे सांगा? भाषेची प्राचीनता. भाषा ही कमीत कमी 1500 ते 2500 वर्ष
जुनी असली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं, भाषेची मौलिकता व सलगता. आता भाषा ही मूल्यवान असली पाहिजे आणि ती सलगता म्हणजे प्राचीन काळापासून सतत चालत आलेली पाहिजे, म्हणजे ते भाषा लोप नाही पावली पाहिजे. समजलं? त्याच्यानंतर तिसरं काय, भाषिक व वाङ्मयीन साहित्य, म्हणजे आपल्याला त्या भाषेमध्ये वाङ्मयीन म्हणजे साहित्य होते, म्हणजे ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आहे त्या भाषेला आपल्याला वाङ्मयीन साहित्य पाहिजे, म्हणजे साहित्य उपलब्ध असले पाहिजे त्या भाषेविषयी. समजलं? त्याच्यानंतर चौथा, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक स्वरूप यांना जोडण्यासाठी, जर खंड पडत असेल तर त्यांना जोडण्यासाठी एखादा पूल असलं पाहिजे. समजलं एवढं? त्याच्यानंतर बघू, आता एवढं झालं ना, त्याच्यानंतर मिटव ना, कुठं गेला, बघा मिटवतो हा, हे सगळं लिहून दिलेलं आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा, सध्या भारतात एकूण किती अभिजात भाषा आहेत? किती आहेत? 11. पण आधी किती होत्या? जेव्हा आता बघा 2024 ला, 3 ऑक्टोबर 2024 ला काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. पण 2024 च्या आधी किती भाषा होत्या? 6 होत्या. तर त्या आपण अभिजात भाषा आणि केव्हा होता, कोणत्या म्हणजे कोणत्या वर्षी दर्जा मिळाला ते लिहून घेऊ. ठीक आहे. सर्वात आधी इथं लिहा अभिजात भाषा, आणि इथं वर्ष लिहा नको, मग नंतर फोटो काढून टाका. बघा पहिलं काय येते? तमिळ. दुसरं संस्कृत. काय आहे? तेलुगू. चौथा कन्नड. पाचवा मल्याळम. ठीक आहे. 6वा उडिया. उडिया जे आहे ना, उडिया किंवा ओरिया. तर बघा सर्वात आधी, आता बघा अभिजात भाषा, तर तुम्ही सांगा बरं सर्वात जुनी भाषा कोणती असेल? मग संस्कृत नाही, तमिळ आहे. तमिळ सर्वात आधी कोणत्या भाषेला मिळालाय अभिजात भाषेचा दर्जा? तमिळला केव्हा भेटलाय? 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ठीक आहे. मग तुम्हाला हे आठवण ठेवण्याची ट्रिक पण सांगणार, चिंता नको करा. ठीक आहे. तर तमिळला कधी मिळालाय? 2004 ला. त्याच्यानंतर संस्कृतला 2005 ला मिळाला. त्याच्यानंतर तेलुगूला केव्हा मिळालाय? 2008 ला. 3 वर्षानंतर मिळाला. बघा 4 नंतर 5, 1 वर्षानं भेटला. 5 नंतर 3, म्हणजे 3 वर्षानंतर भेटला 8 मध्ये. ठीक आहे. कन्नडला केव्हा मिळाला? 2008 मध्ये. त्याच्यानंतर मल्याळमला केव्हा मिळालाय? 2013. आणि उडियाला केव्हा भेटला? 2014 ला. बघा सर्वात आधी केंद्र शासनाने या 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला होता. 2024 च्या आधीपर्यंत किती भाषा होत्या? 6. तर 2024 च्या आधी सर्वात शेवटी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला? ओरिया किंवा उडिया या भाषेला मिळाला. कधी मिळाला? 2014 ला मिळाला. पण सर्वात आधी कोणाला मिळाला होता? तमिळ. कधी मिळाला? 2004. तर बघा याची एक ट्रिक सांगतो, हे आठवण कसं ठेवायचं. ट्रिक लिहून घ्याल. ठीक आहे. तस ते कमवू. याची ट्रिक आहे बघा. अभिजात भाषा, पहिल्या 6 अभिजात भाषा आठवण ठेवण्याची ट्रिक आहे.
तसं ते कमवू, तसं ते कमवू. त वरून काय येते? तमिळ. स वरून संस्कृत. ते वरून तेलुगू. क वरून कन्नड. म वरून मल्याळम. आणि उ वरून उडीसा. झाला आठवण? कसं होईल? तसं ते कमवू. समजलं? किती भाषांना मिळालं होतं? सर्वात आधी 6 भाषांना. लिहून घ्या, फोटो काढून. चमकते का? नाही ना? हो. हे ट्रिक आहे. समजलं? तसं ते कमवू. झालं? त्याच्यानंतर बघा, इथपर्यंत झालं ना मिठू? त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर 6 भाषांना मिळालं. त्यानंतर 3 ऑक्टोबर. किती? 3 ऑक्टोबर 2024 ला किती अभिजात भाषांचा दर्जा मिळाला? किती भाषांना मिळालाय? 5. 5 भाषांना मिळालाय ना? तर सांगा कोणते कोणते? पहिले पासून सांगा. मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी. झालं? या 5 भाषांना कधी कधी मिळाला अभिजात भाषेचा दर्जा? 3 ऑक्टोबर 2024 ला मिळाला. मिळालं? 3 ऑक्टोबर 2024 ला मराठी, पाली, प्राकृत, बंगाली, आसामी अशा 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता बघा, तुम्हाला प्रश्न कशा विचारू शकते? सर्वात शेवटी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला? तसं नाही आहे. हे सगळेचे सगळे आले. ह्या सगळ्या भाषा म्हणजे शेवटच्या दिवशी मिळाल्या. शेवटी कोणत्या भाषेला मिळाला? तुम्हाला ऑप्शन मध्ये मराठी पण राहू शकते, तर मराठी टिक करायचं. पाली असलं तर पाली टिक करायचं. प्राकृत असलं तर प्राकृत करायचं. किंवा तुम्हाला असं विचारू शकते, यापैकी म्हणजे हे समजा यांच्यापैकी जर समजा 4 ऑप्शन दिले बरोबर, किंवा 3 ऑप्शन दिले आहेत, मराठी, पाली आणि प्राकृत, आणि तिसऱ्या याच्यात दिला असेल संस्कृत, तर यापैकी कोणती भाषा आहे जिला अभिजात भाषेचा दर्जा शेवटी नाही मिळाला? तर कोणती असेल? संस्कृत. शेवटी कोणाला मिळाला? हे एकाच दिवशी मिळाला ना, म्हणून हे सारखे आहेत. असं नको समजा पहिलं मराठी लिहिलंय तर पहिलं मराठीला भेटलं असेल, आसामीला शेवटी भेटलाय तर शेवटी आसामीला भेटलं असेल, असं बिलकुल नाही. लक्ष आहे ना? हा, ठीक आहे. समजलं? एवढं समजलं? आता बघा, याची आपण एक ट्रिक्स आहे. सर्वात आधी ट्रिक्स बघा, आठवण ठेवायची. काय येते? आप्पा बघ मराठी. तर बघा, आ वरून काय येते? आसामी. पहिला प वरून पाली. दुसरा प वरून प्राकृत. त्याच्यानंतर ब वरून बंगाली. झालं? त्याच्यानंतर मराठीचा मराठी. झाले? समजली ट्रिक? झालं? बघा, अशा प्रकारे या एकूण अभिजात भाषा आतापर्यंत किती आहेत? 11 आहेत. तर आता सांगा, सर्वात आधी अभिजात भाषा सर्वात आधी कोणत्या भाषेला मिळालाय? तमिळ. आणि सर्वात शेवटी
5 भाषांना मिळालाय. सर्वात शेवटी कोणत्या भाषांना मिळालं? 5. एक खट्टे 5 सांगायच्या. मराठी एकच नाही सांगायचं. किती सांगायचे? पूर्ण संपूर्ण शेवटी जर कधी विचारलं शेवटी अभिजात भाषेला कोणत्या भाषेला दर्जा मिळाला तर कोणत्या होत्या भाषा? 5. कोणत्या कोणत्या होत्या? मराठी, पाली, प्राकृत, बंगाली, आसामी. समजलं? समजलं ना? आता बघा या भाषांना कधी म्हणजे जे शेवटच्या 5 भाषा आहेत यांना अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या तारखेला मिळाला? 3 ऑक्टोबर 2024 ला. समजलं? समजलं ना? हा. त्याच्यानंतर आता बघा हे अभिजात भाषा मराठीला, आता आपल्या मराठीकडे येऊ. ठीक आहे. मराठीला अभिजात भाषा मिळवून देण्यासाठी एखादी समिती स्थापन केली असेल ना, बरोबर? आता ते समिती कोणती होती तर आपण आता त्या समितीबद्दल माहिती घेऊ. ठीक आहे. हे मिटवू ना? काही याची फोटो पाहिजे? आता मिटवल्यावर फोटो पाठव म्हणून तुम्हाला लिहून देता वेळेस तुम्हाला जे पेजेसचे फोटो पाठवले आहे ना तिथं लिहिलंय. चिंता नको करा, फक्त लिहून घ्याल. ठीक आहे. तर बघा आता मराठीला अभिजात भाषा मिळावा म्हणून केंद्र सरकारने कोण केला? महाराष्ट्र शासनाने. केंद्र सरकारने नाही, मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन केली होती. त्या समितीचं नाव काय होतं? रंगनाथ पठारे समिती. तिला दुसरं नाव आहे अभिजात भाषा समिती. बरोबर ना? आता बघा या रंगनाथ पठारे समितीची स्थापना केव्हा झाली आहे? 10 जानेवारी 2012 ला स्थापना झाली. तर या समितीचे अध्यक्ष कोण होते? या समितीचे अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पठारे सर होते. समजलं? त्याच्यानंतर अध्यक्ष झाला. त्याच्यानंतर या समितीनं कधी अहवाल सादर केला? या समितीनं अहवाल सादर केला होता 31 मे 2013 ला. म्हणजे बघा रंगनाथ पठारे स्थापन केव्हा झालं? 10 जानेवारी 2012 ला. आणि त्यांनी जो समिती स्थापन झाल्यानंतर अहवाल बनवला तो अहवाल त्यांनी कधी सादर केलाय? 31 मे 2013 ला. म्हणजे किती? 1 वर्षाच्या नंतर, 1 वर्ष 1.5 वर्षाच्या जवळपास. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एवढं झालं. त्याच्यानंतर रंगनाथ पठारे समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? 9 सदस्य होते आणि एक रंगनाथ पठारे असे 10 जण. समितीत 10 लोक होते पण एक अध्यक्ष वेगळे आणि सदस्य किती होते? 9 सदस्य होते. त्याच्यानंतर बघा एकूण सदस्य संख्या किती होती? 9 होते ना. त्याच्यानंतर आता बघा कोणते 9 सदस्य होते? प्राध्यापक हरी नरके, डॉक्टर नागनाथ कोतापल्ली, डॉक्टर श्रीकांत बहुलकर, प्राध्यापक मधुकर वाकोडे, त्याच्यानंतर होते श्री सतीश काळसेकर, त्याच्यानंतर डॉक्टर कल्याण काळे, प्राध्यापक आनंद उबाडे, डॉक्टर मैत्रिय देशपांडे, श्री परशुराम पाटील, असे एकूण किती सदस्य होते? 9 सदस्य होते. आता बघा त्यांच्यापैकी जे प्राध्यापक हरी नरके होते ते काय होते? समन्वयक कोण होते? प्राध्यापक हरी नरके कोण होते? समन्वयक होते. रंगनाथ पठारे समितीचे समन्वयक होते प्राध्यापक हरी
नरके सर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता हे जे 9 सदस्य होते, या 9 सदस्यांची तुम्हाला तेवढी गरज नाही, पण माहितीनुसार या 9 सदस्यामध्ये एकमेव स्त्री सदस्य होत्या. एकमेव स्त्री सदस्य होते. त्यांचं नाव काय? मैत्रीय देशपांडे. काय नाव आहे? मैत्रीय देशपांडे. ह्या एकमेव स्त्री सदस्य होत्या. समजलं रंगनाथ पठारे? त्याच्यानंतर बघा, रंगनाथ पठारे समिती समजलं. त्यानंतर काही कालावधीनंतर आता जवळपास समितीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने पुन्हा एक नवीन समिती स्थापन केली होती. ते केव्हा स्थापन केली होती? फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेत अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती? श्री ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती स्थापन केली होती. त्या समितीनं 2024 मध्ये अभिजात भाषा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी ही समिती स्थापन केली होती. समजलं? एवढं समजलं ना? त्याच्यानंतर भारतीय भाषा कुटुंब समूह हा टॉपिक आपण उद्या घेऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना ग्रुपवर शेअर करा. धन्यवाद.